नमस्कार. रोकठोक चॅनलमध्ये मी पुरुषोत्तम आवारे पाटील तुमचं स्वागत करतो. 2014 पासून देशावर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. स्वाभाविकपणे सरकारच्या विरोधात असणारं कुठलीही आंदोलन असो त्याचं अत्यंत बारीकपणे वृत्तांकन करणं, आंदोलनाचा प्रत्येक प्रश्न सरकारच्या दरबारी पोहोचवणं आणि आंदोलनाचं स्वरूप ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात त्याला आपापल्या मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये कव्हरेज देणं हे पत्रकाराचं काम आहे. परंतु एखाद्या सरकारविरोधी आंदोलनाचं कव्हरेज करणं, सरकारविरोधी मतांना अधिक प्राधान्य देणं म्हणजे सरकारचा विरोध, अशा पद्धतीचा समज गेल्या 2014 पासून जर नरेंद्र मोदींनी करून घेतला असेल तर ती मला वाटते गंभीर बाब आहे. परवा ज्या पद्धतीने काही मोजक्या जवळपास राजधानीतल्या 45 पत्रकारांच्या घरावर ज्या पद्धतीने छापे टाकण्यात आले आणि त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली, अगदी न्यूज क्लिकचे अभिसार शर्मापासून उर्मिलेश, त्याच्यापेक्षा अधिक सगळे सिनियर पत्रकार की ज्यांच्या पत्रकारितेविषयी गेल्या इतक्या वर्षामध्ये पत्रकारितेत काम करणाऱ्या कुठल्याही घटकानं अजिबात संशय व्यक्त केला नाही. मी अनेक पत्रकारांशी कालच्या घटनेनंतर बोललो, दिल्लीत माझे अनेक मित्र आहेत त्यांच्याशी पण बोललो. त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की जे पत्रकार ज्यांना काही अटक करण्यात आली किंवा ज्यांच्या घरांची झडती घेण्यात आली त्या पत्रकारांच्या प्रामाणिकतेविषयी, पत्रकारितेविषयी संशय घेण्यात जागा शिल्लक नाही. प्रामुख्यानं या पत्रकारांच्या घरी जेव्हा झडती घेण्यात आली, छापे टाकले पोलिसांनी आणि छापे टाकल्यानंतर एक 10 ते 12 तास, कोणाला 8 तास ज्या प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली, त्या प्रश्नांचं एकूण स्वरूप जर आपण बघितलं तर असं लक्षात येते की शाहीनबागच्या आंदोलनामध्ये तुम्ही कव्हरेज केलं का? सरकारच्या विरोधात शेतकरी विरोधी कायदे जे होते त्याच्यासाठी तुम्ही कव्हरेज केलं का? सरकारच्या विरोधात आणखी कोणकोणत्या आंदोलनात तुम्ही सहभागी झालात? कोणकोणत्या याला किती तास तुम्ही कव्हरेज केलं? जर खरोखर या पत्रकारांच्या संदर्भात काहीतरी गंभीर तक्रारी असतील, गंभीर आरोप असतील, जसं सांगितलं जातं की न्यूज क्लिक या वेबसाईटच्या संदर्भात की त्यांनी चीनकडून काही आर्थिक मदत घेतली आहे. खरं म्हणजे चीनकडून आर्थिक मदत घेणं हा गुन्हा आहे का? त्या पद्धतीचे एखादं भारतात चीनला काही वेगळ्या पद्धतीने मीडियात गुंतवणूक करायची असेल, कशाला स्पॉन्सर्स करायचं असेल तर याला आपल्या देशामध्ये बंदी आहे का? याही निमित्ताने हा मुद्दा तपासून बघितला पाहिजे. जर चायनाचा किंवा चीनचा कुठल्याही सहभागाचा एवढाच आपल्या देशातल्या एक सरकारला जर राग असेल तर देशातला एवढा मोठा पुतळा जो सरदार पटेलांचा उभारला तो कुठं तयार झाला? तो बीजिंगमध्ये तयार झाला. चायनाचं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधलं फंडिंग किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा सहभाग हा देश जर उघडपणे घेत असेल आणि एखाद्या मीडियाला जर या पद्धतीने स्पॉन्सरशिप मिळत असेल आणि नेमकी ती कोणत्या कारणासाठी मिळाली याचा तपास करण्याचा अधिकार मात्र भारताच्या कायद्यांना, इथल्या गृहखात्याला, इथल्या पोलीस व्यवस्थेला आहे. या देशाच्या सुरक्षेमध्ये, सुरक्षेत, एकतेत, अखंडतेत काही धोका निर्माण होणार नाही या पद्धतीचं जर ते पाऊल या पत्रकारांनी उचललं असेल किंवा तो पैसा देताना, स्पॉन्सरशिप देताना जर असा मुद्दे त्याच्यात काही आले असतील तर निश्चित या पद्धतीची चौकशी करावी, त्याबद्दल मला काही म्हणणं नाही. परंतु हा ज्या पद्धतीने देशाच्या राजधानीतल्या 45 पत्रकारांच्या घरावर झडती, त्यांच्या घरावर छापे, त्यांचे मोबाईल जप्त, त्यांचे लॅपटॉप जप्त, मला वाटते या देशात इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली त्या आणीबाणीच्या काळातले किरकोळ अपवाद वगळता आतापर्यंतही अशी घटना घडलेली नाही. देशभरामध्ये या कृत्याचा मोठ्या प्रमाणावर या सरकारच्या गृह खात्याचा, प्रामुख्यानं नरेंद्र मोदींचा ज्या पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे तो प्रत्येक पत्रकारानं, प्रामाणिक पत्रकारानं केला पाहिजे. वेगवेगळे पत्रकार त्या संदर्भात काय म्हणतात हेही आपण बघितलं पाहिजे. बघा की दिल्लीतले राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार वानखडे काय म्हणतात याच्याकडे आधी आपण लक्ष देऊया. कल अभिसार का जब बेटा स्कूल जा रहा था, ये पुलिस की पूरी फलटन पहुंच गई वहां पे. उस बेटे को क्या लगा होगा कि मेरा बाप कितना बड़ा क्रिमिनल है, क्या मानसिक, ये कौन देखेगा? ये राजनीतिक व्यभिचार है, सत्ता का दुरुपयोग है और इस हद तक करेंगे आप. मैं जानता हूं, मैं मानता हूं, मैं न्यूज क्लिक के मामले में कुछ व्यूज रिजर्व रखता हूं.
उर्मिलेश से लेके अभिसार ही मेरे मित्र है। भाषा सिंह और मेरी पत्नी साथ में काम करती थी, भाषा से भी मेरे व्यक्तिगत संबंध है। ये सब मैं सभी लोगों को, मैं कई लोगों को, मैं दादा को मैं बहुत इज्जत से देखता हूं। मैं कतई नहीं मानता कि ये पत्रकार कोई देशद्रोह कर रहे होंगे। मित्रों, बघितलं ज्येष्ठ पत्रकार वानखडे ज्या पद्धतीने आपलं मत मांडतात त्यावरून आणि त्या दिल्लीच्या प्रेस क्लबच्या परिसरामध्ये दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरातला पत्रकार ज्या पद्धतीने एकत्रित होऊन गोळा झाला, त्या जर खरोखर या ज्यांच्यावर सरकारने धाड टाकली, ज्यांच्या घराची झडती घेतली, ते पत्रकार जराही थोडेसे काहीतरी बदमाशी करणारे असते तर एवढं मोठं जनसमर्थन त्यांना प्राप्त झालं नसतं। देशभरातून देशाच्या बाकीच्या भागातसुद्धा विदेशातसुद्धा काही प्रमाणात भारतीय पत्रकारितेवर ज्या पद्धतीने ही मुस्कटदाबी होत आहे, हा प्रहार होत आहे, त्याचा सार्वत्रिक निषेध होत आहे। बघा प्रेस क्लबच्या समोरसुद्धा काय वातावरण आहे। या संदर्भात लोकसत्ताचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनीही स्पष्टपणे ती भूमिका मांडलेली आहे। कुमार केतकरांची भूमिका मराठीत आहे आणि ती अनेकांना पटेल कदाचित। बघा कुमार केतकर काय म्हणतात। नरेंद्र मोदींच्या सरकारने सगळ्यात जास्त चीनमधली गुंतवणूक आपल्या उद्योगधंद्यांमध्ये केलेली आहे। आपल्याला कदाचित माहिती नसेल, परंतु आपल्या पंतप्रधानांचा लाडका पुतळा वल्लभभाई पटेलांचा हा सुद्धा चीनमध्ये शांघायमध्ये एका फाउंड्रीमध्ये बनलेला आहे। त्यामुळे चीनची अशा प्रकारे उद्योगधंद्यात किंवा कला क्षेत्रात, पुतळा कला क्षेत्र आहे, मदत घेणं हे सरकारने ठरवलेलं आहे आणि सरकार तसं करत आहे। त्यामुळे एखाद्या वर्तमानपत्राने, एखाद्या लेखकाने, एखाद्या कवीने कवी संमेलनासाठी, साहित्य संमेलनासाठी चीनची, अमेरिकेची, रशियाची कोणाचीही मदत घेतली तरी त्याच्यात अडकाठी येता कामा नये। परंतु तरी सुद्धा आता काही पत्रकारांना अटक केली, त्यांच्यावरती धाडी घातल्यात। त्याचं कारण काय, आता ते म्हणतात त्यांना चीनकडनं मदत होती, चीनकडनं त्यांना अशा प्रकारची मदत नव्हती, ती जी गुंतवणूक होती असं ते म्हणतात। ती गुंतवणूक करायला त्यांना परवानगी आहे, स्वतः सरकारच ती गुंतवणूक करून घेत आहे। त्यामुळे त्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये। परंतु ते पत्रकार सरकारच्या विरोधी होते म्हणून त्यांना अटक करण्यात आले। ते दाखवता येत नाही म्हणून त्यांनी चीनचं कारण काढलंय। ज्यावेळेला न्यायालयात हा खटला उभा राहील आणि न्यायालयाने जर प्रामाणिकपणे निर्णय दिला तर हे सगळे आरोप घोटाळे आणि मूर्खपणाचे आहेत असं निवेदन न्यायालयाकडे मिळेल। आता जे चाललेलं आहे पत्रकारांना अटक करणं हे दडपशाहीचं धोरण आहे। ते दडपशाहीचं धोरण फारसं टिकणार नाही, कारण देशातल्या सर्व पत्रकारांनी आणि पत्रकार संघटनांनी या अटकेचा निषेध केलेला आहे। मित्रो, माध्यमांना जर ताब्यात घ्यायचं असेल तर सर्वात आधी 2014 नंतर या देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर मोदींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी काय केलं तर माध्यम हाऊस, काँग्रेसच्या काळात माध्यम हाऊस जे होते त्या हाऊसना, काही हाऊसना थोडीफार मदत होत होती, पण त्याही पुढे 4 पावलं टाकून नरेंद्र मोदी आणि या सगळ्या कंपनीनी एक हे केलं की हे सगळे मीडिया हाऊसच विकत घेऊन टाकले, या सगळ्यांना खिशात टाकलं। त्याच्यामुळे आजच्या घडीला जर आपण बघितलं तर अंबानीची किती चॅनल्स आहेत, अडानीची किती चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या ग्रुप, प्रायव्हेट ग्रुप जे आहेत, अग्रवाल माहेश्वरी यांची ग्रुप आहे, यांची किती चॅनल्स आहेत आणि ह्या सगळ्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी किंवा RSSशी कसा आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे सत्तेच्या विरोधात जो कोणी जातो त्या सगळ्यांची ज्या पद्धतीने कोंडी करण्यात येते। गेल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये आपण रवीश कुमारपासून, अभिसार शर्मापासून, पुण्यप्रसून वाजपेयी ही सगळी उदाहरणं जर आपण बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की जे सरकारच्या विरोधातल्या भूमिका अधिक प्रखरपणे आपल्या माध्यमात उचलून धरतात त्या सगळ्या पत्रकारांना, त्या प्रामाणिक पत्रकारांना वेगवेगळी माध्यमं वापरून डिमॉरलाइज करायचं, त्याला प्रलोभनं द्यायची। तोही जर ऐकत नसेल तर त्याला सरळ व्यवस्थापनाला हाताशी धरून त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा, हा कार्यक्रम सध्या या देशात सुरू आहे। मित्रांनो, 2024च्या निवडणुकीपूर्वी आणखी काय, कुठल्या पद्धतीची मुस्कटदाबी माध्यमांची होणार आहे, माध्यमांना कुठल्या पद्धतीने दाबलं जाणार आहे, सत्य बोलणाऱ्या पत्रकारांच्या घरी कुठल्या पद्धतीची धाड टाकल्या जाणार आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेरण्याचे कार्यक्रम कसे होणार आहेत, याची ही चुणूक आहे, याचे हे संकेत आहेत। मित्रो, या संकेतापासून आपण सावध राहून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि या निमित्ताने ही जर माध्यमांची मुस्कटदाबी होत असेल तर केवळ पत्रकारच नाही तर पत्रकारांच्या संदर्भातले जेवढे काही घटक आहेत, सामाजिक संघटना असतील, विवेकशील माणसं असतील, सामाजिक संघटना असतील, सांस्कृतिक
असतील, संघटना असतील, या सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. हा निश्चित की न्यूज क्लिकशी संदर्भात जर त्यांना चायनाचं फंडिंग घेण्याचं अधिकार नसेल, त्यांना अयोग्य पद्धतीने त्यांनी जर केलं असेल तर त्याच्या संदर्भात आम्ही त्यांची बाजू घेणार नाही किंवा देशातला कोणताही पत्रकार बाजू घेणार नाही. परंतु या पद्धतीने मुस्कटदाबी होणं आणि एखाद्या पत्रकाराच्या घरी जाऊन त्याचा लॅपटॉप, मोबाईल हे सगळं जप्त करणं, त्याच्यासाठी कायदेशीर प्रोसिजर पाळल्या गेलेल्या नाहीत. न्यायालयाची परवानगी पाहिजे. कारण की अनेकदा अशा प्रकरणांमध्ये असं होतं की एखाद्या प्रामाणिक पत्रकाराचा लॅपटॉप, मोबाईल जप्त करायचा आणि जप्तीच्या काळामध्ये त्यात काय काय भरवलं जातं याचे अनेक उदाहरणं घडलेले आहेत. त्याच्यामुळे हाही धोका या निमित्ताने निर्माण झालेला आहे. उद्या कदाचित त्यांच्या लॅपटॉपमध्ये, त्यांच्या मोबाईलमध्ये काय होतं हे बघा, किती देशविघातक निरोप होते, SMS होते, ईमेल होते, हे दाखवून दिलं तर मला आश्चर्य वाटणार नाही की या पद्धतीची पेरणी ह्या सगळ्या यंत्रणा कशा करतात आणि आपल्या विरोधात जाणाऱ्या सगळ्या विचारांचा कसा पाडाव करतात. त्या पाडाव करण्यासाठी सामदाम दंडभेद कशा सगळ्या नीती वापरतात हे उद्या घडल्यास आश्चर्य वाटायला नको. मित्रो, या पद्धतीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी रोकठोक या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.